तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा मुद्दा असा आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक साहेब यांचं महाराष्ट्राला काय विचारधारा होती आणि काय काय विचारधारा होती त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार. तर आपल्या भेटीसाठी आलेले आहे रवी सर. तर रवी सरांचं सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्षाने स्वागत करतो. तर आपण रवी सरांकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबाबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत आणि नाईक साहेबांनी काय काय महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे महानायक वसंतराव नाईक साहेब आहे, तर त्याबद्दल आपण रवी सरांना विचारणार आहोत. तर नमस्कार रवी सर. तर रवी सर, आजचा पहिला प्रश्न असा आहे की नाईक साहेब मुख्यमंत्री पदावर होते तेव्हा नाईक साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यावेळेस त्यांचा महाराष्ट्र राज्यासाठी काय विचारधारा होती? प्रथमतः नमस्कार. त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सांभाळली, असं म्हणता येईल की त्यांनी कार्यभार हाती घेतला, तेव्हा आज जसा महाराष्ट्र प्रगत आपल्याला दिसतो आहे तसा त्यावेळेस महाराष्ट्र प्रगत नव्हता. तत्कालीन परिस्थितीमध्ये शेती करण्याची कोणतीही आधुनिक व्यवस्था नव्हती, सिंचनाची त्या ठिकाणी साधनं उपलब्ध नव्हती. तसेच आपल्याला सांगता येईल कोणत्याही प्रकारचे ठोस आणि मोठे व्यवसाय उद्योग उपलब्ध नव्हते. तसेच तत्कालीन परिस्थितीमध्ये साक्षरतेचं प्रमाण खूपच अत्यल्प असल्याकारणाने त्यांच्या समोर खूप प्रश्न वासून उभे होते आणि त्यांनी एक मनाशी जिद्द बाळगली. आपल्या धडाडीच्या निर्णयातून तसेच दूरगामी धोरणं आखून त्यांनी महाराष्ट्र सर्वांगीण दृष्टिकोनातून सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी कारकिर्दीमधून करण्याचं त्यांनी पूर्णतः प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर रवी सर, तुम्ही सांगल्याबद्दल ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफला केलं, असं भरपूर चांगल्या रीतीने त्यांना महाराष्ट्राला घडवले. तर रवी सर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाईक साहेब पदावर होते तेव्हाच 1972चा दुष्काळ आला होता, तर त्या दुष्काळाबद्दल काही सांगू शकाल? प्रथमतः मला त्या ठिकाणी नमूद करावंसं वाटते की त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे दुष्काळ आपण त्या ठिकाणी म्हणतो, सतत 3 वर्ष त्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होती आणि 1972चा जो दुष्काळ होता तो अत्यंत दाहक आणि त्याचं प्रमाण खूप भयंकर असं स्वरूपाचं होतं. त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला, व्यक्तीला पिण्याच्यासाठी वन दाही दिशा भटकावं लागत होतं. पशु पक्षी गुरे जनावरे पाण्यासाठी त्राहीमाम करून तडफडत होती. तत्कालीन परिस्थितीमध्ये कुठेही न डगमगता धीरोदात्तपणे त्यांनी कार्यभार सांभाळत असताना खूप मोठी यंत्रणा आपल्या हाताशी घेऊन सर्वसामान्यपर्यंत पाणी पोहोचवणे, तसेच शेततळे, वसंत बंधारे, छोटे मोठे रस्ते बांधून खेड्यांची कनेक्टिव्हिटी जोडून त्यांनी लोकांच्या हाताला काम देऊन त्यांच्या 2 वेळेच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था त्यांनी केली. तसेच मला सांगावंसं वाटते की 72च्या दुष्काळामधून त्यांनी महाराष्ट्राला सही सलामत बाहेर काढण्यासाठी मागेल त्याला काम या उक्तीप्रमाणे रोजगार हमीची योजना खूप मोठ्या प्रमाणात हाती घेऊन प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभिमानानं जगण्याचं त्यांनी एक बळ दिलं, असं मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटते. सर, ते पदावर होते तेव्हा 1972चा दुष्काळ आला होता सर. तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली होती. तर असे उपक्रम रवी सरांनी सांगितले. तर सर, तुम्ही सांगितल्याबद्दल ते आभार. तर तसेच वसंतराव नाईक साहेबांना महाराष्ट्रात हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात, यामागचा काही उद्देश? ते शेती आणि शेतकरी हा त्यांचा आवडता विषय. शेतीचे खूप व्यासंगी आणि संशोधन वृत्ती त्यांच्यामध्ये होती. शेतीच्या विकासासाठी, शेती समृद्ध करण्यासाठी ते झपाटलेले होते, असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या देशांचा दौरा करून त्यांनी
तेथील आधुनिक आणि प्रगत शेतीचा अभ्यास करून तेथील जे पिकाची उत्पादन आहेत आपल्याकडं संकरित पद्धतीने त्यांनी पिकवून कशा प्रकारे जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पन्न करता येईल. तसेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल की PL84 तसेच H4 ह्या प्रकारचं गहू त्यांनी कमी याच्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये कमी बियाणामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याचं प्रात्यक्षिक त्यांनी स्वतः आपल्या शेतामध्ये उत्पादन घेतलं आणि पहिले करून दाखवलं, नंतर सांगितलं. ह्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हरित क्रांतीचा एक आमूलाग्र मूलमंत्र देण्याचं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे. जसं की रवी सरांनी सांगितलं हरित क्रांतीचे प्रणेते का म्हणतात, त्याबद्दल रवी सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात कारण त्यांनी स्वतःच्याच शेतात पहिली रासायनिक प्रक्रिया करून संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं सुजलाम सुफला केला. तर तसेच सर रवी सर नाईक साहेबांचं शिक्षण हा कुठे झालं आणि कितवत झालं होतं? तर प्रथमतः त्यांचं शिक्षणाची सुरुवात गहुली ह्याच गावापासून सुरुवात झाली. पुढे त्यांना शिक्षणासाठी अत्यंत पायपीट करावी लागली, खूप प्रयत्नाची शर्त करावी लागली त्यांना. गहुलीच्या नंतर त्यांनी बाणसी, भोजला, विठोली तसेच पोहरादेवी ह्या ठिकाणी 9वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी एक प्रकारचं त्यांना जीवाचं रान केलं असं म्हणलं तरी आपल्याला त्या ठिकाणी एक त्यांच्या याच्यामधून दिसून येईल. 10वीचं शिक्षण त्यांनी नागपूर येथील निल्स महाविद्यालय ह्या विद्यालयातून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढं त्यांचं पदवीचं शिक्षण नागपूर येथेच झालं आणि उच्च शिक्षणाची पदवी त्यांनी वकिलीमधून अर्थात LLBचं त्यांचं शिक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर तुम्ही त्यांचं नाईक साहेबाचं शिक्षण पण अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं. तर रवी सर तुम्हाला नाईक साहेबाला भारतरत्न मिळावं याबद्दल तुम्ही शासनाला काय म्हणसाल? प्रथमतः जर आपण भारतरत्नाची पार्श्वभूमी पाहायला गेलो तर 1954 पासून आजतागायत एकूण 53 जणांना त्या ठिकाणी भारतरत्न वितरित करण्यात येलं. त्या आपला बहुमान ह्या लोकांना जाहीर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. पण कुठंतरी नाईक साहेबांचं एवढं हिमालय एवढं आपलं कार्य असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान केलं. त्यांचे जे काही त्यांनी योजना उपक्रम चालू केले होते ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशाला एक देणगी त्या ठिकाणी त्या आपल्याला दिल्याचं पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असेल, पंचायत राजची व्यवस्था असेल, 4 कृषी विद्यापीठाची निर्मिती असेल, नवी मुंबई, नवी औरंगाबाद, वेगवेगळे त्या ठिकाणी नद्यांचे प्रकल्प आपल्याला औष्णिक वीज प्रकल्पाची उदाहरणं त्या ठिकाणी पाहायला मिळतील. कोराडी, खापरखेडा त्यांचे बरेच असे कामं सांगता येईल. पण कुठंतरी शासनानं त्यांच्या ह्या कार्याला झाकवण्याचा प्रयत्न त्यांच्या ह्या भारतरत्नाच्या बहुमानापासून त्यांना दूर ठेवल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सर तुम्ही म्हणजे भारतरत्नाबद्दल पण एवढ्या डिटेल्समध्ये बोललं त्याबद्दल शासनाने याबद्दल तत्काळ